आणखी एक मोठी बातमी आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये झाला पराभव याच्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमधून आउट गोईंग सुरू आहे। अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे। बड्या नेत्यांना पक्षात घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचं दिसतंय। आता या धक्कातंत्रामध्ये पुण्यातील एका बड्या नावाची चर्चा आहे। ही चर्चा आहे व्हॉट्सअप स्टेटसमुळे। पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांचं व्हॉट्सअप स्टेटसमुळे ते काँग्रेस सोडणार असं निश्चित मानलं जात आहे। तर या स्टेटसमुळे धंगेकरांच्या गळ्यामध्ये भगवं कापड आहे असं दिसतंय। त्यांनी स्टेटससाठी सूचक गाणंही निवडलंय। तर काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं। यावर उदय सामंत यांना विचारलं असता धंगेकरांना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिली आहे। रवींद्र धंगेकर आमच्या सोबत आले तर आनंदच होईल असं उदय सामंत म्हणाले। आता रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी स्टेटस ठेवला आणि त्यांच्या भगवं उपरणं आहे। काय अर्थ समजायचा? पुण्यामध्ये मिशन मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्य बनालं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे।